नमस्कार, मी ज्योती पाटील. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजची आपली कटोरीची साईज असणार आहे, कटोरी ब्लाउजची साईज असणार आहे 40 इंच. या पद्धतीने आपल्या 28 पासूनचा आजचा 40 साईजचा हा दिवस असणार आहे. ऑनलाईन फ्री शिवण क्लासमध्ये आपण आज शिकतोय 40 साईजचा कटोरी ब्लाउज. तर भरपूर साऱ्या अशा रिक्वेस्ट आहेत, कमेंट आहेत, की भरपूर याच्यामध्ये फायदा होत आहे. त्यांना भरपूर याच्यातली माहिती समजत आहे. त्यांना भरपूर असं त्याच्यापासनं मोटिवेशन मिळत आहे. तर आपण बनवतोय आज 40 साइज कटोरी ब्लाउज. तर इथे बेसिक जे काही मापं असतात ते कशा पद्धतीने मोजायचे आहेत ते मी काल दाखवलेलं आहे. इथे याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता 40 साइजमध्ये. तुमचं जर याच्यामध्ये साईज असेल तर थोडाफार फरक येऊ शकतो. जसं की कमर घेर इथं 32 आहे, तर कोणाचं 30 येऊ शकतो, कोणाचं 31 येऊ शकतो, कोणाचा 34 सुद्धा येऊ शकतो. तर हे थोडाफार याच्यामध्ये डिफरन्स होऊ शकतो. जास्त होणार नाही. रुंदी तर परफेक्ट आपली 40च असणार आहे. कारण आपण एखाद्या वेळेस 40 असू शकते, पण 41चं पण याच्यामध्ये आपण साईजमध्ये ही 40 कटिंग साईजची जी कटिंग आहे ती यूज करू शकतो. या पद्धतीने आता उंची आहे इथे 14 इंच तयार घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 इंच आपण जास्त. इथे आपण पूर्ण मापे काढून घेतलेली आहेत. मुंड्याचा जो चार्ट आहे तो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते. या पद्धतीने आपण एक बेसिक चार्ट काढून घेतलेला आहे. कोणत्या साईज मध्ये आपल्याला किती मुंडा टाकायचा आहे हे आपण 1 टक्स मध्ये, 4 टक्स मध्ये, प्रिन्सेस कट मध्ये आणि सभ्यासाची ब्लाउज जे असतात त्याच्यामध्येही आर्महोल राउंड आपण वापरू शकतो. फक्त बोटनेकमध्ये इथे आपल्याला वापरायचं नाहीये. त्याच्यासाठी आपण वेगळा चार्ट बनवणार आहोत. आपण बोटनेकची जी सिरीज चालू करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण बघायला भेटणार आहे. आता भरपूर जणांना काय होते, आपले जे पहिले व्हिडिओ आहेत 28 साईजचा जर आपल्याला व्हिडिओ बघायचा असेल तर ते कसा बघायचा? तर आपण प्लेलिस्ट केलेल्या आहेत. तिथे तुम्हाला प्लेलिस्टला क्लिक करायचं आहे. पहिल्या दिवसापासून तुम्हाला प्रत्येक अशा पद्धतीने प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सीरीज वाईज तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. जर तुमचा एखादा व्हिडिओ मिस झालेला असेल तर तुम्ही बॅक जाऊन सुद्धा पाहू शकता. चॅनलला व्हिजिट करायचे आहे. तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि जे काही आपण ब्लाउज कट केलेले आहेत ते बऱ्याच जणांना शिवून दाखवा या सुद्धा भरपूर रिक्वेस्ट आहेत. तर याच्या अगोदर आपण भरपूर असे शिवून दाखवलेले व्हिडिओचे पूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आहेत. तिथे तुम्ही पाठीमागे जाऊन थोडंफार पाहू शकता किंवा प्लेलिस्टमध्ये तुम्ही जे काही स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तिथे मी प्लेलिस्ट त्याची वेगळी तयार केलेली आहे. ते सुद्धा तुम्हाला सहज उपलब्ध आहे. तिथे जाऊन फक्त क्लिक करायचं. स्टेप बाय स्टेप सगळ्या तुम्हाला सभ्यासाची ब्लाउज आहे तिथं शिवलेला, प्रिन्सेस कट आहे, 1 टक्स आहे, 4 टक्स आहे. सगळ्या प्रकारचे आपण ब्लाउज तिथे तुम्हाला शिवायच्या कशा पद्धतीने स्टेप आहेत ते तुम्हाला लक्षात येणार आहे. तर आज आपण बघतोय 40 साइजचं कटोरी ब्लाउज. तर सुरुवात करूया. बॅक पार्ट सुद्धा आपण याच्यामध्ये कट करणार आहोत. 2-3 व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्ट कट केलेला नव्हता. त्याच्यामुळे भरपूर जणांना कन्फ्युजन होऊ लागले, की आपण फक्त फ्रंट पार्ट कट करतोय, बॅक पार्टचा आपल्याला त्याच्यातला काहीही कळत नाहीये. तर आपण फ्रंट पार्ट सुद्धा कट करणार आहोत आणि बॅक पार्ट सुद्धा कट करणार आहोत. तर आता आपण बॅक पार्ट कट करत असताना बंद बाजू आपल्याकडनं टाकायची आहे. ओपन बाजू आपण समोर ठेवायची आहे. हा तरी पेपर आहे. पण आपण कपड्यावरती जर डायरेक्ट कट करत असाल तर आपल्याला फ्रंट पार्ट जे ओपन पार्ट आहे ते आपल्याकडनंच बंद जो भाग आहे ते आपल्याकडनं ठेवायचा आहे. ओपन पार्ट आपल्याला पुढे ठेवायचा आहे. या पद्धतीने आता अशा पद्धतीने ठेवायचा आहे. कधीही बंद भाग जो आहे ते आपल्याकडनं ठेवायचा असतो. इथे कुठेही गोंधळून जायचं नाहीये, कारण खुला जो भाग असतो समोरनं ठेवायचा असतो. कारण बंद गळा आपण इथे टाकत असतो. जर इथे आपण जे ओपन भाग आहे इथे ठेवला तर मग ते आपलं पूर्ण ब्लाउज बिघडण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे आपण सगळ्यात पहिले काय करत असतो, उंची टाकून घेत असतो. प्रत्येक साईज मध्ये आपल्याला उंची घेणं आधी महत्वाचं असतं. इथे आपली उंची असणार आहे 14. त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला प्रत्येक साईज साठी 1 इंच ऍड करायचं असतं. फक्त पाठीमागच्या भागासाठी. समोरच्या भागासाठी आपल्याला 1.5 इंच. तुम्ही जर डायरेक्ट दोन्ही एकत्र कटिंग करत असाल तर तुम्हाला 1.5 इंच ऍड करणं गरजेचं आहे. जर तुम्ही दोन्ही एकत्र कट करत असाल आणि तुम्हाला दोन्ही पार्ट जे आहेत ते एकत्रच कट करायचे आहेत आणि नंतर तिथे आपल्याला कुठे मार्जिन द्यायची असते हे लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं असतं. तर इथे मी फक्त बॅक पार्ट कट करत आहे. बॅक पार्ट कट करत असताना आपल्याला फक्त इथे 1 इंच मार्जिन द्यायचं आहे. आपण बॅक पार्ट नुसार पुढचा जो भाग आहे तो कट करणार आहोत. इथे 14 इंच तयार आहे. तर 15 इंचावरती आपण
इथे उंची टाकून घेणार आहोत. तर इथे एक आता बॉक्स तयार करून घेऊ, म्हणजे एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपल्याला वेगळा मिळणार आहे. हे झालं आपलं बेसिक माप. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात पहिलं इथे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते त्या पद्धतीने इथे आपल्याला गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे 2.5 इंच. ब्रॉडनेस असेल तर हा गळा आपला कमी होणार आहे. पण आता ही 40 साईजचा ब्लाउज आहे, त्याच्यामुळे इथे आपण जर गळा कमी घेतला तर कस्टमरला हा ब्लाउज खूप टाईट होऊ शकतो आणि मग ते खेचला जातो, व्यवस्थित बसत नाही यासाठी. आता बॅक नेक जे आहे ते 10 इंच असणार आहे. पण खाली मला इथे ब्रॉड ठेवायचा नाहीये, म्हणून मी इथे 2.5च ठेवणार आहे. कुठेही गोंधळून न जाता आपण या पद्धतीने इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही जास्त खाली ब्रॉडनेस ठेवू नका, कारण तुम्ही कट करत असताना, कपड्यावरती टाकत असताना तुमचं इथे भरपूर थोडंफार कपडा एक्स्ट्रा जात राहतो. त्याच्यासाठी आपल्याला जास्त मार्जिन ठेवायची नाही. खाली ब्रॉडनेस ठेवायचा नाहीये. मार्जिन इथे आपण ठेवतच नाहीयेत. ब्रॉडनेस जास्त ठेवायचा नाही, म्हणजे याचा आकार जास्त द्यायचा नाहीये. कारण शिवत असताना हा भाग आपण कट करताना इथे कट करतो. पेपरवर हे आहे. कपड्यावरती टाकत असताना थोडाफार आपला कमी जास्त भाग येऊ शकतो. पुन्हा आपण कट करून शिवत असताना शिलाईमध्ये आपण थोडाफार इथे जातो. मग हा गळा ऑलरेडी आपला पूर्ण वाढलेला असतो. त्याच्यासाठी आपण खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असावं. शोल्डर असणार आहे आपलं 3 इंच. हे आपण शिवून आपला हा शोल्डर जो आहे ते 2.5 इंच येत असतं. त्यानंतर आपला आर्म होल राऊंड आहे. साईज नुसार पाहतोय आपण. 40 साईजचा इथं आर्म होल राऊंड आहे 6.25 इंच, 6.25 इंच. 6 सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकतो. तर इथे मी घेते 6.25, जेणेकरून कुठेही कमी पडणार नाही. 6 आणि 2 रेषा 6.25 इंच इथे एक आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे बॉक्स आहे व्यवस्थित मिळून जाईल आणि आपल्याला पुढचे माप टाकण्यासाठी सोपं जाणार आहे. तर इथे आपल्याला फ्रंट पार्ट साठी आपल्याला पुन्हा बाहेर यायचं आहे. तर फ्रंट पार्ट आपण इथे काढत नाहीयेत, फक्त आपण इथे बॅक पार्ट काढतोय. त्याच्यासाठी इथे आपण घ्यायचं आहे 1.5 इंच वरती एक माप, आणि फ्रंट पार्ट काढत असाल तर इथे 1 इंच वरती आपल्याला घ्यायचं आहे. तर हा फ्रंट पार्ट काढणार नाहीये, त्याच्यासाठी फक्त आपण बॅक पार्ट काढणार आहोत. चेस्ट साईज टाकून घ्यायची आहे आपली 40चा चौथा भाग. या पद्धतीने आता चेस्ट साईज कशी काढायची, टोटल त्याची रुंदी कशी काढायची, हे तुम्हाला सगळं मी डिटेल माहिती याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. कुठेही गोंधळून न जाता आपल्याला ही माहिती पूर्ण स्टेप बाय स्टेप बघायची आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला कंपल्सरी सगळ्या साईज मध्ये ठेवायची आहे. जर तुम्हाला इथून लॉक फिटिंग करायची असेल तर इथे 2 इंच ठेवणं गरजेचं आहे. हा आपल्याला आकार इथे देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला मुंड्यातला आकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला आकार. व्यवस्थित असा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. आकार देत असताना आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर आपलं जे स्वतःची साईज असेल त्या साईजचे जास्तीत जास्त ब्लाऊज शिवायचे आहेत. महत्वाचं म्हणजे काय होतं ना, स्वतःच्या ब्लाऊज मध्ये आपल्याला जेवढाही गोंधळ झालेला आहे तो लक्षात येतो, आणि आपण कुठे काय चुकतोय हे सुद्धा आपल्याला बरोबर अचूक तिथे आपल्याला लक्षात येऊन जातो. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त स्वतःचे ब्लाऊज शिवायचे आहेत, स्वतःच्या साईजचे शिवायचे आहेत. त्यानंतर कम्फर्टेबल वाटत असेल सुरुवातीला तर तुम्ही बाकीच्यांचे ब्लाऊज शिवून बघू शकता, घरच्यांचे शिवून बघू शकता. आणि शिवत असताना आपल्याला प्रत्येक वेळेस ब्लाऊजच पीस वरती शिवायचं का, तर नाही. आपण काय करायचं आहे, एखाद्या जाड साडी असते त्यामध्ये सुद्धा आपण जरा जाड क्वालिटीमध्ये साडी घ्यायची आहे, त्यावरती सुद्धा आपण ब्लाऊज शिवू शकतो. तर इथे आपण घेतलेला आहे 32 साईजचा चौथा भाग, त्याच्यामध्ये 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता साईज काय होत असतं, हेवी साईज आहे 40 इंच साईजचा हा ब्लाऊज आहे. तर कमर घेर मध्ये कोणाला 32 लागतं, 31 लागतं, किंवा मग 34 सुद्धा लागतं. कमरेच्या साईज नुसार आपण जे जुना ब्लाऊज आहे त्याच्यानुसार माप काढलेलं आहे. कुणाचं थोडंफार कमी येतं, कुणाचं जास्त येतं. इथं जास्त गोंधळून न जाता जे काही आपली ओरिजिनल साईज असेल तिथे आपल्याला व्यवस्थित चेक करायचं आहे आणि व्यवस्थित असं इथं
माप टाकून घ्यायचं आहे. तर हे आपलं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. इथं आपला टक्स येणार आहे. शिलाई मार्जिन इथे आपली ऑलरेडी टाकलेली आहे. इथे 1 इंच शिलाई मार्जिन आपण का देतो? तर बॅक पार्टला जे काही दुमडपट्टी असते खालची, इथे जातं आपलं अर्धा इंच आणि शोल्डरला जातं अर्धा इंच. तर बरोबर आपलं 1 इंच शिलाई मार्जिन इथे कव्हर होऊन जातं आणि आपल्याला जेवढंही तयार उंचीचा ब्लाउज आहे, तितकं आपल्याला उंची इथे मिळून जाते. तर हा झाला आपला पूर्ण ड्राफ्टिंग. आता यानुसार आपण फ्रंट पार्ट कट करणार आहोत. हे आता व्यवस्थित आपण कट करून घेऊन समोरचा भाग आपण कट करणार आहोत. इथे आपण आता जशास तसं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे बॅक पार्ट नुसार. आता आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये काय काय बदल करायचे आहेत ते आपण बघणार आहोत. आता हे पार्ट जो आहे ते आपण वेगळा करून घेणार आहोत. आता याचा आपल्याला पेपर कटिंगचा आता नंतर ब्लाउज वरती काम पडणार आहे. आता सध्याला आपण हे बाजूला ठेवून घेणार आहोत. आता इथे आपल्याला कुठे कुठे कसं वाढवायचं आहे ते तुम्हाला इथे मी सांगते. तर या पद्धतीने आता काय करायचं आहे, आर्म होल राउंड जे आहे ते आपल्याला जशास तसे इथे ड्राफ्ट करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला समोरचा पार्ट आपण काढलेला नाहीये. त्याच्यासाठी इथे जशास तसं आपल्याला हे मार्किंग करणं गरजेचं आहे. तर पाव इंच आपल्याला बाहेर यायचं आहे. प्रत्येक साइज साठी सेम आहे. त्यानंतर आपली शिलाई मार्जिन जी असणार आहे ती सोडायची आहे आपल्याला इथे, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. आणि पुढच्या भागासाठी आपण अर्धा इंच प्रत्येक साइज साठी वाढवत असतो. जर तुम्हाला इथे वाढवून नसेल घ्यायचं तर तुम्ही ब्लाउज पीस वरती टाकत असताना क्रॉस पट्टी मध्ये तुम्हाला अर्धा इंच वाढवणं हे कंपल्सरी असतं. तर या पद्धतीने आता आपण हे ड्राफ्ट करून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आता समोरच्या ज्या काही भागामध्ये काय काय बदल करायचे आहेत, कुठे वाढवायचं, कुठे कमी करायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. तर बेसिक माहिती आपण भरपूर वेळेस पाहिलेली आहे. आता इथून काय करायचं आहे, आपल्याला 1 इंच इथे एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला पुढच्या भागासाठीचा आर्म होल राउंड काढून घ्यायचा आहे. सावकाश असा आपल्याला आर्म होल राउंड इथे देऊन घ्यायचा आहे. हा आर्म होल राउंड देत असताना आपण बाहेरून थोडासा घेत असतो. याचं कारण इथे कुठेही गुढी पडत नाही आणि मग जास्त अशा गुड्या वगैरे येत नाहीत. फिटिंग छान बसते याच्यासाठी आपण हे इथून घेत असतो. या पद्धतीने आता हा आकार आपला देऊन झालेला आहे. इथे आपल्याला कुठेही चेंज करायचे नाहीयेत. आता काय करायचं आहे, गळा जो आहे समोरचा गळा तो असणार आहे 6.25 इंच. गळ्याचा जो माप आहे कमी जास्त येऊ शकतो. ते इथे आपण घेतलेला आहे गळा, पुढचा गळा घेतलेला आहे 6.25 इंच वरती असणार आहे. 6.5 वरती सुद्धा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतो, कारण साईज ही मोठी असणार आहे. आपल्या आपल्या चॉईस नुसार आपल्याला गळे जे आहेत ते कमी जास्त घ्यायचे आहेत. इथे ब्रॉड मला गळा खाली ठेवायचा नाहीये. आवडीनुसार आपण इथे कमी जास्त ठेवू शकतो. सरळ एक आता इथे बेसिक बॉक्स तयार करून घेणार आहे आणि इथे पाव इंचावरती आपण एक पाव ते अर्धा इंचावरती आपण शक्यतो अर्धा इंचावरती हा आपला राऊंड येत असतो. या पद्धतीने आपल्याला जसंही शेप छान दिसेल या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अर्धा इंच इथे भरपूर वेळेस काय होतं ना, कोणी 1 इंचावरती आकार देतं, मग हा आकार जे आहे ते इथे येतं. मग हा आकार आपला फार छोटा होतो आणि जो गळा आहे हुक्क लावल्यानंतर हा गळा मग खेचला जातो, ओढला जातो. पुन्हा मग हा ब्लाउज इथे टाईट होतो. त्याच्यासाठी इथं फक्त आपल्याला अर्धा इंच इथे माप देऊन घ्यायचं आहे. अर्धा ते पाऊण इंच इथं घेऊ शकतो. इथं कंपल्सरी नाही की इथं एकच घ्यायचं आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. आपण खूप स्टेप बाय स्टेप जातोय, त्याच्यामुळं माहिती कुठेही चुकणार नाही, कुठेही तुमची विसरणार नाही. आता काय करायचं आहे, इथे आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. या मार्जिन पासून घ्यायची नाहीये. आपण जिथे आपलं 15 इंचाचं मार्जिन आलेलं होतं तिथे घ्यायचे आहे. इथे घेणार आहोत आपण 3.5 इंच आणि या बाजूला घेणार आहोत आपण 2.25 इंच. हे प्रत्येक साईज साठी कंपल्सरी आहे. जर तुम्हाला क्रॉसपट्टी छोटी आवडत असेल तर मग तुम्ही इथं घ्यायचं आहे 3 इंच आणि इकडे घ्यायचं आहे 2.25 इंच. तर या साइड पेक्षा ही साइड आपली अर्धा इंच कमी असते. हे प्रत्येक वेळेस तुम्हाला मी सांगत असते. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं सुद्धा आहे. एक सरळ रेष देऊन घ्यायची आहे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी. हे करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आपली जी क्रॉस पट्टी आहे ती आहे 6 इंचाची.
तर ही ब्लाऊज आपण जुनं ब्लाऊज जे आहे त्यावरनं ही मोजून घेतलेली आहे. आता बऱ्याच ब्लाऊज वरनं काय होतं, जिथे तुमची क्रॉसपट्टी आणि जी कटोरी आहे त्याच्यातलं जे अंतर आहे, हा अंतर जे आहे ते जास्त सुद्धा येऊ शकतं. कारण प्रत्येकाची जी कटिंग आहे त्याचं जे मेथड आहेत, प्रकार जे आहेत ते खूप वेगळे वेगळे आहेत. त्याच्यानुसार आपलं थोडंफार माप मागं पुढं होऊ शकतं. तर इथे आपल्याला सेंटर काढायचं आहे. प्रत्येक साईजसाठी हीच पद्धत आहे. सेंटर पासून आपल्याला इथे कर्व आकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला क्रॉसपट्टीचा आकार. जर आपल्याला अशा रेषेनं देता येत नसेल तर इथे आपल्याला थोडासा कर्व आकार देऊन घ्यायचा आहे. हा आकार खूप छान दिसतो. आता त्यानंतर आणखी एक वरती आपण 6 इंच वरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. जेणेकरून आपला क्रॉसपट्टीचा कटोरीचा जो आकार आहे तो व्यवस्थित येणार आहे. इथून आपल्याला घ्यायचा आहे 2.25 इंच वरती 2 इंच 2 रेषा. इकडे घ्यायचं आहे आपल्याला अर्धा ते पाऊण इंच वरती. आता हे साईज नुसार माप जे आहे ते थोडेफार चेंज होतात. तर काय करायचं आहे, इथे एक आपल्याला कटोरीचा आकार घेण्यासाठी आकार भरपूर जणांना येत नाहीत. तर काय करायचं, इथे आपल्याला अशी एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. आणि राहिलेला जो भाग आहे इथं आपल्याला सावकाश असं कर्व आकार देऊन घ्यायचा आहे. कुठेही आपला आकार बिघडत नाही आणि पाहू शकता एकदम सुंदर असा आपला आकार इथे तयार आपल्याला मिळून जातो. या पद्धतीने हा आकार आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे. आला. कुठलाही फ्रेंच कर्वचा वापर न करता आपण हा आकार इथे सुंदर असा ड्राफ्ट झालेला आहे. या पद्धतीने आपली समोरच्या भागातली पूर्ण ड्राफ्टिंग झालेली आहे. इथे पाहू शकता गळा घेतलेला आहे. पुन्हा एकदा रिपीट मिस करते. कुठे आपण किती माप घेतलेला आहे म्हणजे तुमचं विसरणार नाही, लक्षात येणार आहे. 2.5 इंच आपण गळ्याची रुंदी ठेवलेली आहे. बॅक आणि फ्रंट पार्ट साठी सेमच असतं. पाठीमागचं वेगळं आणि पुढचा वेगळा असं होत नाही. दोन्ही माप आपल्याला तेवढंच ठेवावं लागतं. कारण छोटं मोठं झालं तर मग शोल्डर जोडत असताना मग हा भाग आपला कमी पडतो. शोल्डर घेतलेला आहे 3 इंच शिवून आपलं शोल्डर जे होणार आहे ती पाऊण इंच ते अर्धा इंच आपलं कमी होत असतं. 2.5 इंच ते 2.25 इंच आपलं शोल्डर तयार राहणार आहे. आर्म होल राऊंड आहे 6.25 इंच किंवा इथं तुम्ही 6 इंच सुद्धा घेऊ शकता. पण या 40 साईज मध्ये 6.25 इंच पूर्ण बस होतं. कमी घेतलं तर मग कुठेतरी मग गुड्या वगैरे पडताल किंवा मग इथं खेचल्यासारखं होऊ शकतं. त्यानंतर आपण 1.5 इंच प्रत्येक साईज साठी इथं शिलाई मार्जिन घेत असतो. शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 इंच घेणं हे प्रत्येक साईज मध्ये कंपल्सरी आहे. कारण मग पुन्हा ब्लाऊज आपला फिट्ट होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर आपली कटोरीचा जो भाग आहे तो घेतलेला आहे आपण इथे 6 इंच. 6 इंच मध्ये आपण फोल्ड करून हा भाग आपण काढून घेतलेला आहे. 6 इंच घेतलेला आहे. हा भाग आपला जो कर्व आकार आहे, इथला जो साईडचा आहे आकार, इथे घेतलेला आहे आपण 2.25 इंच. 2 इंच 2 रेषा म्हणजे 2.25 इंच. क्रॉसपट्टीचा आकार घेतलेला आहे आपण इथे घेतलेला आहे 3.5 इंच खालची मार्जिन सोडून. ही मार्जिन आपण याच्यामध्ये घेतलेली नाहीये. फक्त इथून घेतलेला आहे आपण 3.25 इंच आणि इथे घेतलेला आहे एक मिनिट डबल मोजून दाखवते. 2.25 इंच असणार आहे इथे. म्हणजे अर्धा इंचाचा या भागापेक्षा हा भाग छोटा असतो आणि हा भाग मोठा असतो अर्धा इंचाने. जर इथे आपण 4 घेतलं तर इथे आपल्याला 3.5 घ्यायचं आहे. या पद्धतीने तुमच्या लक्षात येणार आहे. शिलाई मार्जिन सोडून घ्यायचं आहे. जर तुम्हाला शिलाई मार्जिन इथे वाढवायचं नसेल तर कपड्यावरती तुम्ही वाढवू शकता. आता याच्यातल्या तुम्हाला स्टेप पूर्ण क्लिअर झाल्या असणार आहेत. आपण हा भाग आता कट करूया आणि बाही कटिंगचा व्हिडिओ याच्यामध्ये मी टाकलेला आहे. पूर्ण बाही कटिंग कशा पद्धतीने करायची 10 इंचची उंची असणार आहे बाही कटिंगची. तो सुद्धा आपण याच्यामध्ये कंटिन्यू पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. मग भरपूर छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या असतात त्या मग तुम्ही मिस करतात आणि मग एखादी स्टेप जरी मिस झाली तर मग आपला ब्लाऊज कटिंगचा जो चार्ट आहे, व्हिडिओ आहे ते मग कुठेतरी आपलं चुकल्या जातो आणि मग समजत नाही. या पद्धतीने आता आपण पूर्ण हे कटिंग जे आहे वेगळी करून घेणार आहोत. आता हे पार्ट आपले पूर्ण कट झालेले आहेत. आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायची भरपूर वेळेस मी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये पण सांगणार आहे. हा भाग आपण वेगळा ठेवूया आणि हे 2 भाग आपले वेगळे ठेवणार आहोत. आता आपण कटोरी वाढवून घेऊया या पद्धतीने. आता कशा पद्धतीने वाढवायची तुम्हाला
आता भरपूर माहिती झालेलीच असणार आहे. जशास तशी आपण कटोरी ड्राफ्ट करून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला या बाजूने वाढवायचं आहे 1.25 इंच. प्रत्येक साईज मध्ये हीच पद्धत आहे. आपल्याला याच्यात कुठेही बदल करायचा नाहीये. ही कटोरी परफेक्ट बसते. आणि जर कोणाला वाटलंच ही कटोरी मोठी झाली तर आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंच याच्यातला जो आकार आहे, शेप आहे, तो आपण कमी करायचा आहे. जेणेकरून कुठेही जर कटोरी मोठी झाली असेल किंवा पसरट वाटत असेल, आता भरपूर जणांना याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो, तर मग इथे काय करायचंय, शेप थोडासा आपण कमी करायचा आहे. टाकत असताना भरपूर असं प्रॅक्टिस करून आपण हे माप टाकत असतो आणि शिवल्यानंतर आपल्याला एखाद्या वेळेस काय होतं, थोडंफार माप कुठेतरी आपण ड्राफ्ट करताना जास्त येतं. या पद्धतीने इतका जरी पॉइंट तुमचा कटिंग करत असताना, ड्राफ्ट करत असताना, ड्रॉ करत असताना जर जास्त झाला, एक जरी रेष झाली जास्त, तर मग आपला आकार जो आहे ते वाढू शकतो. तर तसं न होऊ देता आपण व्यवस्थित असं कपड्यावरती टाकत असताना बरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. जेणेकरून आपलं जे कट आहे केलेलं ते व्यवस्थित आपलं जशास तसं येऊ शकतं. जराही आपण मार्जिन सोडून कटिंग केली तर मग आपलं माप वाढू शकतं. इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. इथे एक रेष द्यायची, दुसरी एक आणि इथे तिसरी एक. इथे 1.5 इंच घेतलं, इथं अर्धा इंच घ्यायचं. हे प्रत्येक साईज साठी बरोबर माप येणार आहे. इथं 1.25 इंच वरती घ्यायचं आहे, इथं 1 इंच घ्यायचं आहे. ऑलरेडी इथं आपण 1.25 इंच घेतलेला आहे. 1, 2, 3 पॉइंट देऊन घ्यायचे आणि नंतर आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देत असताना आपला आकार कुठेही बाहेर जाता कामा नये. ही जर कटोरी तुम्हाला खूप मोठी वाटत असेल तर काय करायचं आहे ते सांगते. इतका भाग इथे थोडासा कमी करायचा आहे आणि हा भाग इथे थोडासा कमी करून घ्यायचा आहे. म्हणजेच 1.5 इंच आपल्याला इकडे कमी करायचं, 1.5 इंच इकडे कमी करायचं. आपली कटोरी जी आहे ती ऑलरेडी मग छोटी होऊन जाते. मग कुठेही आपल्याला गोंधळ होत नाही आणि व्यवस्थित अशी आपली कटोरी बसते सुद्धा. आता आपण ही कटोरी जी आहे ते कट करून घेऊया. प्रत्येक साईज साठी मी तुम्हाला हीच पद्धत सांगते आणि ही पद्धत खूप छान आहे, सोपी आहे. आणखी एक पद्धत सांगितलेली आहे, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कट करू शकता. आता पुढचा जो एखादा व्हिडिओ मी बनवेल त्याच्यावरती आपण डायरेक्ट कपड्यावरती कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, पूर्ण माप सुद्धा आपण कपड्यावरतीच टाकणार आहोत. कुठेही आपण पेपरचा यूज करणार नाही. तिथे डायरेक्ट कटोरी आपली सुद्धा वाढवायची सुद्धा गरज नाही, ऑलरेडी त्याच्यातच निघणार आहे. आणि कपडा किती लागणार आहे हे सुद्धा त्याच्यात मी माहिती सांगणार आहे. पाहू शकता आपली व्यवस्थित अशी ही कटोरी झालेली आहे. कट इथे सेंटरला सेंटर जोडायचा आहे आणि पाहायचं आहे इथे थोडासा क्रॉस आकार येतोय, हा आपल्याला आकार बरोबर जुळवून घ्यायचा आहे. ही झाली आपली व्यवस्थित अशी फिनिशिंग सहित कटोरी, ब्लाउज ची कटोरी, वाढीव कटोरी असणार आहे. परफेक्ट माप आहे, व्यवस्थित आपली ही कटोरी बसते आणि या भागाला जोडून सुद्धा पाहायचं आहे. व्यवस्थित आपली ही आकारात कटोरी कट झालेली आहे. आता जरी हे भाग तुम्हाला थोडाफार कमी जास्त वाटत असाल तर कपड्यावरती टाकत असताना किंवा कपडा जोडत असताना हे माप बरोबर आपल्याला तिथे मिळून जातं. या पद्धतीने आपली ही कटोरी सुद्धा कट झालेली आहे. आता राहिलं आपण बाही कटिंग कशा पद्धतीने करायची, तर बाही कटिंग आपण पाहूया. तर बाही कटिंग करत असताना आपल्याला उंची ही बेसिक माप असतं. उंची आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो, पण रुंदी आपल्याला काय करायचं आहे, साईज नुसार आपली रुंदी जी असते ती ठरत असते. इथे घ्यायचं आहे आपल्याला उंची 10 इंच, त्यामध्ये 1 इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे. हे सगळ्या साईज साठी कंपल्सरी आहे. जर आपण अस्तरची बनवत असाल तर इथे 1 इंच वाढवायचं आहे आणि साधी बनवत असाल तर इथे आपल्याला 1.5 इंच वाढवणं गरजेचं असतं. कारण तिथे आपण तुरपाई करत असतो किंवा फोल्ड करत असतो, त्याच्यासाठी आपल्याला खाली 1.5 इंच वाढवणं गरजेचं असतं. आता बेसिक माप आपल्याला काय मोजून घ्यायचं आहे, आता ही 40 साईजची आपण बाही कट करतोय. आता जशी जशी साईज वाढेल तसं तसं हे सुद्धा माप आपलं वाढत जातं. इथे काय करायचं आहे, आपल्याला हा आकार मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बाही कुठेही कमी पडत नाही शिवत असताना. तर इथे आलेला आहे 9.5 इंच. आपण कुठेही शोल्डरची मार्जिन सोडलेली नाहीये. स्टिच करत असताना इतका भाग आपला आतमध्ये जातं, मग हे माप पुन्हा कमी होतं. पण होऊ द्या, असू द्या, कारण इकडे भाग आता आपलं कुठेही कमी पडणार नाही. त्याच्यासाठी 1.5 इंचाचा आपण विचार करायचा नाहीये, तर 9.5 इंच आपलं जितकंही इथपर्यंत येईल ते आपल्याला माप घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता ही 10 इंचची बाही आहे, तर आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे, याच्यामध्ये 4.25 इंच. इथे आपल्याला 4.25 इंच वरती इथं डाऊन यायचं आहे.
इथे आपण घेणार आहोत 4.25 इंच वरती. एक तर बेसिक आपण इथे माप काढून घेणार आहोत. इथे 10.5 इंच आपलं कुठे आलेलं आहे, या टोकापासून जिथेही आपला बाहीला आकार द्यायचा आहे, इथून आपल्याला घ्यायचं आहे 10.5 इंच वरती. इथे बरोबर आपण या टोकापर्यंत जुळवायचं आहे हे माप. इथे एक आपण रेष देऊन घेऊया. इथे पाहू शकता, इथं 10.5 इंच बरोबर इथं आलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. म्हणजे आपल्याला जो आकार आहे ते देण्यास खूप सोपं जातं आणि आपला आकार कुठेही बिघडत नाही. आता दंडघेर जे आहे ते घ्यायचं आहे इथं आपल्याला 6.5 इंच आणि शिलाई मार्जिन असणार आहे आपली कंपल्सरी 1.5 इंच. त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन बाहेर द्यायची आहे, या मापापासून बाहेर. म्हणजे आपलं कुठंही जे बाही आहे ती कमी पडणार नाही. या पद्धतीने आता आपला हा आकार या आकाराशी जॉईंट करून घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपण एक सरळ रेषा देऊन घेऊया. ही झाली आपली बाहीचं मार्किंग करून. आता इथे द्यायचा आहे आपल्याला बाहीचा आकार. मेन हा आकार देणं सगळ्यांना जमत नाही. या पद्धतीने हा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. नंतर आतला आकार कशा पद्धतीने द्यायचा, तर जशास तसं हे कट करायचं आहे. हा भाग इथपर्यंत मध्ये घ्यायचा आहे. ती सुद्धा मी कटिंग तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. या पद्धतीने फिश कटचा आकार आपण देऊन घेतलेला आहे. ही बाही जोडत असताना कुठेही कमी पडत नाही. तर हा आपण जो भाग आहे इथे असणार आहे आपली शिलाई मार्जिन. हे सुद्धा माप आपण इथे काढून घेऊया. जर तुम्ही साधी ब्लाउज म्हणजे बिना अस्तरचे जर शिवत असाल तर हे भाग आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. कारण हे फोल्ड केल्यानंतर हा भाग इथे क्रॉस मध्ये मिळून जातो. पण ही अस्तरची आहे त्याच्यामुळे आपण तो भाग कट करणार नाहीयेत. ही झाली आपली बाही कटिंग. व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि जोडून सुद्धा बघायचे आहे बाही आपली परफेक्ट बसते का कमी पडते. तर आपल्या या कटिंग मध्ये कसलीही बाही कमी पडत नाही. त्याच्यामुळे बिनधास्त या पद्धतीने तुम्ही कटिंग सहज करू शकता. अगदी तुम्ही नवीन जरी असाल तरी करू शकता. आता फिश कटचा आकार मी कट केलेला नाहीये, तर या बाजूने दाखवते तुम्हाला. फिश कटचा आकार आपण कट केलेला नाहीये. शिलाई मार्जिन इथे आपण टाकून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणखी कोणती पद्धत आहे ते. तर काय करायचं आहे, एक भाग आपल्याला या पद्धतीने शिलाई मार्जिन आपण इथे पाहायचा आहे. हा आकार व्यवस्थित असं बघून घ्या. या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. जिथेही आपल्याला आकार मिळतोय या आकारात आपल्याला फिश कटचा आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे. आपल्याला कुठेही फिश कटचा आकार द्यायला अवघड जाणार नाही. पाहू शकता आला फिश कटचा आकार. या पद्धतीने आपण देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला जॉईंट करायचं आहे. या पद्धतीने काढू शकता किंवा मग या पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. सेमच येणार आहे. आपण या पद्धतीने जे आपण बाहीवरनं काढलेला आहे हा आकार आपण कट करून घेणार आहोत. या पद्धतीने हा आकार आपला वेगळा मिळून जाणार आहे. बऱ्याच जणांना फिश कटचा आकार काढायला खूप अवघड जातं, पण या पद्धतीने जर काढला तर खूप सोपी आणि सहज होणारी ही कटिंग आहे. हा आकार आपला तयार झालेला आहे. तर आपण बाही कशा पद्धतीने कमी पडते किंवा मग जास्त होते हे पाहूया. आता इथे आपण एक सेंटर देऊया म्हणजे लक्षात येऊन जाईल. तर इथे आपण काय करायचंय, शोल्डरचं सेंटर इथे ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने राऊंड मध्ये आपण ही बाही जोडून घ्यायची आहे. कुठेही खेचायची नाहीये, फक्त आपण फिरवत चालायची. ही बाही आपली इथे पाहू शकता कुठेही कमी पडलेली नाहीये. परफेक्ट आपली इथे या स्टेपनं जर बाही कट केली तर तुमची 100% बाही परफेक्ट बसते. कुठेही गुड्या वगैरे पडत नाहीत आणि कुठे कमीही पडत नाही. ही पूर्ण आपली कटिंग झालेली आहे. याचं जर माप घ्यायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट सुरुवातीला काढून घ्या म्हणजे तुम्हाला मोजमाप जे आहे ते बरोबर येणार आहेत. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा. इतर आपल्या 2-4 मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. जर फॅमिली ग्रुप असतील तिथे शेअर करा, त्यांचा सुद्धा फायदा होईल. घर बसल्या जर तुम्हाला या पद्धतीने अशाच
नवीन नवीन व्हिडिओ शिकायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला लगेचच मी व्हिडिओ अपलोड केला की तुमच्यापर्यंत पोहोचतो. जर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करत चला. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते. पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला 42 साईज साठीचा. चला तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.